नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ब्लाइंड वर्ल्ड विथ ज्योत्स्ना ह्या आपल्या ब्रेल मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुमची फेवरेट टीचर जो टीचर तुमचं मनापासून स्वागत करते। तर मागच्या आपण आता ह्याच्यामध्ये ह्या भागामध्ये आपण पुढची मूळाक्षरं बघणार आहोत। आपण इंग्रजी मूळाक्षरांचा अभ्यास करतोय। तर पहिले आपण 5 लेटर जे आहेत ए बी सी डी ई हे 5 लेटर आपण बघितले। आता आपण त्याच्या पुढचे लेटर आपण बघणार आहोत। तर एफ ई एफ जी एच आय जे ही 5 लेटर आपण बघणार आहोत ह्या भागामध्ये। तर ही जे 5 लेटर आहेत ही सुद्धा अप्पर सेल आणि मिडल सेल ह्याची मिळून बनतात। तर आपण ह्याची माहिती घेऊ। तर सगळ्यात पहिले आपण बघूया एफ। तर एफ हा कसा लिहिताना कसा लिहायचा आहे, तर एफचे आधी तुम्हाला मी डॉट सांगते। एफचे डॉट आहेत 1 2 4। एफचे डॉट आहेत 1 2 4। तर आता लिहिताना आपल्याला हे एफचे डॉट कसे लिहायचे आहेत, तर उजव्या बाजूने अप्पर सेलमध्ये 1, नंतर मिडल सेलमध्ये 2 आणि डाव्या बाजूला अप्पर सेलमध्ये 4। 1 2 4 हा झाला एफ। आता आपण बघणार आहोत जी। तर जीचे काय डॉट आहेत, तर 1 2 4 5। जीचे डॉट आहेत 1 2 4 5 आणि आपल्याला आपण लिहिताना हे कसे लिहिणार आहोत, तर उजव्या बाजूने 1 2 आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला पहिल्या सेलमध्ये 1 अप्पर सेलमध्ये, मिडल सेलमध्ये 2, नंतर डाव्या बाजूला अप्पर सेलमध्ये 4 आणि मिडल सेलमध्ये 5। आणि हा असा चौकोन लक्षात ठेवायचा। हा चौकोन मुलांना स्पर्श करायला द्यायचा। आता इथे मी स्पर्शीय सगळे ठिपके लावलेले आहेत। ते स्पर्शाने त्यांना मुलांना आकार कळला पाहिजे। त्यामुळे आकार कळला की त्यांना लगेच लक्षात राहते मुलांना। नुसते डॉट म्हणजे शिकून लक्षात एवढे राहत नाही, तेवढे आकार बघून लक्षात राहतात। आता पुढचे डॉट आहेत डॉट नंबर आता पुढचा अक्षर आहे एच। एचचे डॉट आहेत 1 2 5। एचचे डॉट आहेत 1 2 5। तर एच लिहिताना कसं लिहायचं आहे, तर उजवीकडनं अप्पर सेलमध्ये 1, मिडल सेलमध्ये 2 आणि मिडल सेलमध्ये डाव्या बाजूला 5। तर उजव्या बाजूला परत सांगते, उजव्या बाजूला अप्पर सेलमध्ये 1, मिडल सेलमध्ये 2 आणि डाव्या बाजूच्या मिडल सेलमध्ये 5। हे झाले एचचे डॉट। आता आपण बघणार आहोत आयचे डॉट। आयचे डॉट आहेत 2 4। आयचे डॉट आहे 2 4। हे आता लिहिताना 1 2 4 म्हणजे 2 4। तर हे लिहिताना आपल्याला कसं लिहायचं आहे, तर उजव्या बाजूला आपल्याला 2 लिहायचं आहे मिडल सेलमध्ये आणि डाव्या बाजूला अप्पर सेलमध्ये आपल्याला लिहायचं आहे 4। डाव्या बाजूला अप्पर सेलमध्ये आपल्याला लिहायचं आहे 4 आणि ही अशी क्रॉस लाईन लक्षात ठेवा, खालना वरती जाणारी ही क्रॉस लाईन। त्याच्यानंतर आपल्याला शेवटचं आपलं लेटर आहे जे। तर जेचे डॉट आहे 2 4 5 2 4 5 जे। तर जे लिहिताना आपल्याला कसं लिहायचं आहे पाटीवरती, तर आपल्या उजव्या बाजूला मिडल सेलमध्ये 2 लिहायचं आहे, डाव्या बाजूला अप्पर सेलमध्ये 4 लिहायचं आहे आणि मिडल सेलमध्ये 5। असं 2 4 5 आणि हा त्रिकोण लक्षात ठेवायचा, हा त्रिकोण। तर हे आज मी तुम्हाला हे जे 5 डॉट सांगितलेत हे सगळे अप्पर सेल आणि मिडल सेलचे आहेत। तर पुढच्या भागात आपण पुढचे 5 अक्षर आपण बघणार आहोत। पण आता ही अक्षर मी तुम्हाला परत एकदा रिवाइंड करते की आपण एफ पासून बघितलं। तर एफचे डॉट आहेत डॉट नंबर 1 2 4 1 2 4। नंतर जीचे डॉट आहेत डॉट नंबर 1 2 4 5 डॉट नंबर 1 2 4 5। त्याच्यानंतर एचचे डॉट आहेत डॉट नंबर 1 2 5 डॉट नंबर 1 2 5। नंतर आयचे डॉट आहेत डॉट नंबर 2 4 डॉट नंबर 2 आणि 4 आणि जेचे डॉट आहेत डॉट नंबर 2 4 5 2 4 5। तर आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा बघत असाल तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या माहितीसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात आणि नवीन मूळाक्षरांसोबत। धन्यवाद।